तर यानंतर एक महत्त्वाची बातमी, आदिवासी नोकर भरतीचा तिढा कायम आहे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही आमदारांनी ठिया दिलेला आहे। अजित पवारांच्या दालनाबाहेर 1.5 तासांपासून आमदारांनी ठिया मांडलेला आहे। जी.आर. निघेपर्यंत आमदार दालनाबाहेर बसून राहणार आहेत, अशी भूमिका या आदिवासी आमदारांनी घेतली। आदिवासी आमदार हे 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनाच्या बाहेर बसून राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। गेल्या 1.5 तासांपासून ते अजित पवारांच्या दालनाबाहेर सध्या बसून आहेत आणि इथंच ठिया देत आहेत। जी.आर. जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमदार दालनाच्या बाहेर बसून राहणार आहेत, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आदिवासी नोकर भरतीचा हा तिढा कायम आहे आणि यावेळेस शिंदेंच्या आश्वासनानंतरही आमदारांनी हा ठिया कायम ठेवला आहे। तर यानंतर एक महत्त्वाची बातमी, आदिवासी नोकर भरतीचा तिढा कायम आहे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही आमदारांनी ठिया दिलेला आहे। अजित पवारांच्या दालनाबाहेर 1.5 तासांपासून आमदारांनी ठिया मांडलेला आहे। जी.आर. निघेपर्यंत आमदार दालनाबाहेर बसून राहणार आहेत, अशी भूमिका या आदिवासी आमदारांनी घेतली। आदिवासी आमदार हे 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनाच्या बाहेर बसून राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। गेल्या 1.5 तासांपासून ते अजित पवारांच्या दालनाबाहेर सध्या बसून आहेत आणि इथंच ठिया देत आहेत। जी.आर. जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमदार दालनाच्या बाहेर बसून राहणार आहेत, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आदिवासी नोकर भरतीचा हा तिढा कायम आहे आणि यावेळेस शिंदेंच्या आश्वासनानंतरही आमदारांनी हा ठिया कायम ठेवला आहे।